जे पर्टिक्युलरली फूड इंडस्ट्रीमध्ये येतात मुलं, तर त्यांना तुम्ही काय ॲडवाईस कराल? फूड इंडस्ट्री कारण खूप कठीण आहे, त्याच्यात टिकून राहणं. क्वालिटी मेंटेन, पहिली तर क्वालिटी मेंटेन जसं तुम्ही म्हणालात, बरोबर, ती पहिली ठेवावी लागते. आणि फूड इंडस्ट्री एनिवेज डिफिकल्ट आहे, बघितलं आहे आम्ही लोकांनी. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सजेशन द्याल नवीन मुलांना? फूड इंडस्ट्रीमध्ये लोकांना वाटतं की भरपूर पैसा मिळतो आहे. लोकांना असं समज झाली आहे की आत्ता बिझनेस चालू केला तर माझा एक साधारण वर्षभरात जास्त बूम होईल. कसं आहे, स्लो अँड स्टडी म्हणतो आपण ना, तर तो एक ती जी पद्धत आहे ना, ती जी स्टेप्स असते, त्या स्टेप्सप्रमाणे आपण हळूहळू आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. नवीन जे आता भावी उद्योजक आहेत त्यांना माझं सांगणं असंच आहे की ते एकदम यशाची चौथ्या स्टेपवर न जाता त्यांनी एक एक स्टेप्स चढणे गरजेचं आहे. म्हणजे त्या गोष्टीमुळे तुम्हाला मार्केटचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. मार्केट स्टडी करणं गरजेचं आहे. कुठचं तुम्ही बिझनेस करताय त्याच्यावरती तुम्ही तुमची टीम करणं गरजेचं आहे. आता त्या पद्धतीने आमची टीम आहे. आम्ही आता आमचा बिझनेस पण ऑनलाईनला आमचा गेलेला आहे. साधारण 4-5 वर्ष आम्ही आमचा बिझनेस ऑनलाईनला आमचं जातो. ॲमेझॉनवरनं जातो, आमच्या वेबसाईटवरनं जातो, आमचे व्हॉट्सअप मार्केटिंगमधनं पण आमचं बिझनेस आमचा होतो. कंप्लीट डिजिटल तुम्ही आता? म्हणजे आता कंप्लीट डिजिटलवरती आम्ही आहोत. पहिल्या तर माउथ टू माउथ पब्लिसिटी असायची, आमच्याकडे कस्टमर यायचे. कस्टमाइज मसाले हे आमच्याकडे आत्ता सीझन आहे मसाल्याचा. आता हे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमचा कस्टमाइज मसाले होतात. काही कस्टमरचे 20-20 किलोचे मसाले आहेत, काही कस्टमरचे 10-10 किलोचे आहेत, काही कस्टमरचे 2-2 किलोचे आहेत. मग त्याला आपण कस्टमाइज मसाले म्हणतो. त्यांच्या आवडीनुसार आपण करून देतो. काही लोकांना आगरी कोळी मसाला, आता सध्या आगरी कोळी मसाला ट्रेंडमध्ये आहे, आगरी मसाला पाहिजे, मग आगरी मसाला करून देतो. बिर्याणी मसाला, आता बिर्याणी मसाला तो आमचा जो बिर्याणी मसाला आहे हा व्हेजला पण चालतो. व्हेजला पुलावला पण चालणार आणि बिर्याणी याला पण चालणार, नॉनव्हेजला पण चालणार. तसंच ईस्ट इंडियन मसाले, म्हणजे काही कस्टमर आहेत ना कॅथलिक समाजाचे, त्यांना ईस्ट इंडियन मसाला लागतो. म्हणजे 1 शेराचा मसाला, 2 शेराचा मसाला, मग त्यांना त्या पद्धतीचं आम्ही त्यांना मसाले करून देतो ना, तर त्यांना ते आवडतात. मग ते कुठे जात नाहीत. मग अशा प्रकारे त्यांचं विश्वास आमच्यावर बसलेला आहे. त्याच्यामुळे आमचं असं बिझनेस वाढत गेलेलं आहे, कारण आम्ही दिलेल्या वस्तू त्यांना आवडत आहेत. आज व्हॉट्सअपवरनं ते आम्हाला फक्त पाठवतात की आम्हाला एवढा मसाला पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण त्यांना त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना मसाला करून देतो. आलं की पाठवून देतो. काही कस्टमरला वेळ पण नसल्या कारणाने आपण होम डिलिव्हरी पण करून देतो कस्टमरला. तसंही करून देतो आपण. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.